नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अनेक वेळेला आपल्या आयुष्यातील एखादी अडचण, यश, उशीर किंवा एखादा बदल यामागे स्वामींचा संकेत आहे का हे जाणून घेण्याची आपल्याला ओढ असते. आपल्या मनामध्ये एक प्रश्न वारंवार येतो की मी जे करत आहे ते स्वामींच्या मर्जीमध्ये आहे का? स्वामींचे उत्तर हे आपल्याला एखाद्या अनुभवातून, परिस्थितीमधून किंवा आपल्या अंतःकरणामधून मिळते. स्वामींची मर्जी ओळखण्यासाठी डोळ्यांपेक्षा मन उघडे ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की एखाद्या गोष्टीसाठी स्वामींची मर्जी आहे की नाही हे कसे ओळखावे. सगळ्यात पहिला संकेत म्हणजे आपल्या मनाची अवस्था. एखादा निर्णय घेतल्यानंतर मन शांत वाटते आहे का? आतून एक स्थिरता, विश्वास, धीर जाणवतो आहे का? स्वामींची मर्जी असेल तर बाहेर कितीही अडचणी असल्या तरी आतमध्ये भीती नसते. उलट निर्णय योग्य नसला की मन अस्वस्थ राहते, वारंवार शंका येतात, घाई होते, भीती वाढते. हे स्वामींचे सौम्य इशारेच असतात की थांबावे आणि पुन्हा विचार करावा. दुसरा मोठा संकेत म्हणजे अडथळे आणि विलंब. बरेचदा आपण म्हणतो की स्वामी मदत करत नाहीत, पण प्रत्यक्षात ते अडवत असतात कारण पुढे धोका असतो. स्वामींची मर्जी नसताना काम वारंवार अडकते, कागदपत्रे अडतात, लोक बदलतात, वेळ जुळून येत नाही. हा नकार नसतो तर ही त्यांच्या संरक्षणाची कृपा असते. उलट स्वामींची मर्जी असेल तर मार्ग हळूहळू का होईना पण उघडत जातो. तिसरा संकेत म्हणजे लोकांमधून मिळणारे संदेश. एखाद्या वेळेला अनोळखी माणूस योग्य शब्द बोलतो, एखादा सल्ला वेळेवर मिळतो, एखादी गोष्ट ऐकून डोळे उघडतात. हे योगायोग नसतात. स्वामी अशा व्यक्तींच्या रूपामध्ये आपल्याशी संवाद साधत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. अशा वेळेला आपण आपला अहंकार बाजूला ठेवून ऐकायला शिकलो तर स्वामींची मर्जी स्पष्ट दिसते. चौथा संकेत म्हणजे स्वतःच्या सवयींमध्ये होणारा बदल. स्वामींची मर्जी असेल तर आपोआप चुकीच्या सवयी सुटू लागतात. खोटे बोलणे, आळस, राग, अहंकार कमी होतो. सेवेकडे आणि नामस्मरणाकडे ओढ वाढते. कोणी सांगितले म्हणून नाही तर आतूनच प्रेरणा मिळते आणि हा बदल म्हणजे स्वामींची साथ असते. पाचवा संकेत म्हणजे अपयशानंतरची स्थिती. स्वामींची मर्जी नसली तरीही भक्त पूर्णपणे तुटून जात नाही. अपयश येते पण त्यातून काहीतरी शिकायला मिळते. मन खचत नाही, उलट अधिक प्रगल्भ होते. जर एखादा अपयशानंतर आपण अधिक शांत, अधिक समजूतदार आणि अधिक नम्र होत असू तर ते स्वामींच्या मर्जीतच आहे. सहावा आणि फार महत्त्वाचा संकेत म्हणजे अहंकार विरुद्ध समर्पण. हे मी केले, माझ्यामुळे झाले असा भाव वाढत असेल तर स्वामींची मर्जी दूर जाते. पण स्वामींनी करून घेतले असा भाव आला की गोष्टी आपोआप जुळतात. स्वामींची मर्जी अहंकारामध्ये नसते तर ती समर्पणात असते. सातवा संकेत म्हणजे नामस्मरण आणि सेवा. जेव्हा स्वामींची मर्जी असते तेव्हा संकटातसुद्धा नाम सुटत नाही, उलट नामात अधिक गोडी लागते. सेवा करताना थकवा वाटत नाही, ओझे वाटत नाही, समाधान मिळते. बाह्य यश मिळाले नाही तरी अंतःकरण भरलेले वाटते. ही स्वामींची मर्जी असते. स्वामींची मर्जी ओळखायची एक वेगळी खूण म्हणजे मनामध्ये प्रश्न असतात पण तक्रार राहत नाही. हे का झाले असा प्रश्न पडतो, पण हे माझ्याच बाबतीत का अशी कुरकुर नसते. इतरांशी तुलना कमी होते, मन हळूहळू जबाबदारी स्वीकारू लागते. हा बदल खूप महत्त्वाचा असतो कारण तक्रार म्हणजे अहंकाराचा सूक्ष्म प्रकारच आहे. जेव्हा तक्रार कमी होते तेव्हाच माणूस स्वामींच्या मर्जीमध्ये प्रवेश करतो. तक्रार थांबणे हे स्वामींच्या कृपेचेच लक्षण आहे. स्वामींची मर्जी ओळखण्यासाठी 9वा संकेत म्हणजे गोष्टी जबरदस्तीने जुळवाव्या लागत नाहीत. स्वामींची मर्जी नसताना आपण सतत गोष्टी ओढून ताणून जुळवतो, लोकांना समजावतो, परिस्थिती नियंत्रित करायचा प्रयत्न करतो, स्वतःला थकवतो. पण स्वामींची मर्जी असेल तर फार प्रयत्न न करता योग्य वेळेला योग्य गोष्ट घडते. सगळे सहज होत नाही पण जबरदस्ती लागत नाही. एखादी भेट योगायोगाने होते, वेळ योग्य ठरते. हे स्वामींचे नियोजनच असते. जिथे सतत ढकलावे लागते तिथे थांबण्याचा इशारा असतो आणि जिथे गोष्टी आपोआप घडू लागतात तिथे स्वामींची मर्जी असते. 10वा संकेत म्हणजे एखादा निर्णय घेतल्यावर मी चुकीचे करत आहे अशी भावना राहत नाही आणि त्या निर्णयासाठी इतर गोष्टी आपोआप बाजूला होतात. निर्णय घेतल्यावर जर आतून सतत अपराधी भावना येत असेल तर तो इशारा असतो. पण स्वामींची मर्जी असेल तर निर्णय घेतल्यानंतर पूर्ण खात्री नसली तरी एक प्रकारची स्पष्टता असते. एखाद्या गोष्टीसाठी स्वामींची मर्जी असेल तर आयुष्यातील बाकी गोष्टी हळूहळू बाजूला होऊ लागतात. वेळ मिळतो, ऊर्जा मिळते, लक्ष केंद्रित होते. मर्जी नसेल तर सगळे उलट होते. वेळ मिळत नाही, मनही लागत नाही. काही ना काही अडचणी येतातच आणि ज्या निर्णयासाठी स्वामींची मर्जी असते त्या निर्णयासाठी आयुष्य स्वतः जागा करून देते.
तर हे काही प्रमुख संकेत असतात ज्यावरून ओळखावे की एखाद्या गोष्टीसाठी स्वामींची मर्जी आहे की नाही. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की स्वामींची मर्जी म्हणजे आपल्या इच्छेची पूर्तता नसते, ती आपल्या कल्याणाची दिशा असते. आज न समजलेली गोष्ट उद्या स्पष्ट होते. म्हणूनच घाई करू नका. प्रश्न विचारणे चालते, पण हट्ट नको. शांत मनाने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी समर्पणाने चालत राहिलो तर स्वामी स्वतःच उत्तर देतात. स्वामी अनुभवामध्ये जास्त बोलतात. एखादा निर्णय घेतल्यावर मन शांत होत असेल, अहंकार कमी होत असेल आणि नामस्मरण सुटत नसेल तर ती स्वामींची मर्जी असते. अडथळे आले तरी मनामध्ये घाई, भीती किंवा चिडचिड वाढत नसेल, उलट धैर्य आणि विश्वास टिकून असेल तर समजून जावे की स्वामी संरक्षण करत आहेत. स्वामींची मर्जी आपल्या हट्टात नसते, म्हणून समर्पण आवश्यक आहे. म्हणून आपले प्रयत्न प्रामाणिक ठेवा आणि नामस्मरण आणि सेवा उपासना सोडू नका. मनाची शांतता जपा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.